2016 रोजी स्टार्ट झाली. आज मार्केटमध्ये 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट घेऊन चांगली क्वालिटी आणि कमी रेट. मार्केटमध्ये आज कधी होत नाही. चांगली क्वालिटी चांगला रेट असं असतं, पण चांगला रेट कमी क्वालिटी है ना. चांगली क्वालिटी मध्ये कमी रेट देणारी पहिली कंपनी. आज 15 लाख पेक्षा जास्त लोक दर महिन्याला इथून किराणा भरतात. असे शॉपिंग 1500 पेक्षा जास्त शॉपिंग ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला किराणा भरण्यासाठी भेटते. इथं ज्या लोकांनी हे दुकान रेफर केले 1000 लोक आहेत जे डायमंड बनलेले. महिना 1 लाख ते 5 लाख कमवतात. आणि 260 लोक क्राउन डायमंड आहे जो महिना 5 लाख ते 63 लाख कमवतात काल पाहिलं तरी. आणि आता मार्केटमध्ये लोकांना अर्निंग सोर्स पाहिजे, काम नाहीये, शोधतायत. अशा लोकांना जर आपण घेऊन आलो तर करोनामध्ये फॉर्मला येणारी पहिली कंपनी. म्हणून त्यांनी सांगितलं की 63 लाख डायरेक्ट 1 करोड या महिन्याची इन्कम असते. ताकद आहे. आपल्याकडे जे प्रोडक्ट रेंज आहे 7 प्रकारचे प्रोडक्ट रेंज आहे. पहिला आहे ग्रोसरी, डाळ, तेल, गूळ. दुसरा आहे FMCG, साबण, सोडा, शॅम्पू. तिसरा आहे वेलनेस, हर्बल आयुर्वेदिक प्रोडक्ट, कुठल्याही आजारावरती ट्रीटमेंट आपण करू शकतो. चौथा आहे गार्मेंट्स, अंडरवेअर, बनियन, नाईट पॅन्ट, टी शर्ट. पाचवा आहे फुटवेअर, लेडीज चप्पल, जेंट्स चप्पल, आर्थू चप्पल. सहावा आहे ऍग्रिकल्चर, 300 ते 500 रुपये खर्च एकरी, पण भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर यांचं प्रोडक्ट. सातवा आहे वॅटरनरी, जनावरांसाठी खुराक आणि हेल्थ साठीचं अन्न आपल्याकडे आहे. आठवा आहे स्वीट, गुलाबजाम, रसगुल्ला, सोनपापडी, पाणीपुरी देणारी पहिली कंपनी. आणि 9 स्वीट ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट पण या दिवाळीला येत आहे. म्हणजे दिवाळी तर इथूनच भरायची, लाडू किराण्यापासून सगळं. आता त्या सिस्टम मध्ये आपल्याला अर्निंग काय भेटणार आहे. मी ह्या सिस्टम मध्ये जॉईन झालो तर मला कुठल्या प्रकारचं अर्निंग भेटणार आहे, म्हणजे मला माझ्या घरात पैसा कसा येणार. कारण आज आपल्या घरात पैसा आला, लोक मार्केटमध्ये सुटलेले पण विकायला तयार आहे. पैसा आला पाहिजे, कुठलेही प्रोडक्ट विकायला तयार आहे, साड्या विकायला तयार आहे. आपण गरजेचे प्रोडक्ट विकतोय, फक्त वेलनेसवर अवलंबून नाही. मग पहिला अर्निंग आहे मॅचिंग इन्सेंटिव्ह. 16% मिळतो. मॅचिंग इन्सेंटिव्ह टर्नओव्हरच्या 16% मिळतो. दुसरा इन्कम आहे सीपी बोनस, जो महिन्याला 16,000 रुपये तुम्ही कमवू शकता. तिसरं इन्कम आहे डायरेक्ट रेफरल. ज्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट इथं घेऊन येणार आहे, तुमचा अॅन्युअली टर्नओव्हर जो आहे साधारण त्या टर्नओव्हरवरती 10% रिवॉर्ड भेटतात तुम्हाला. 10% वर्षभरात जो रिवॉर्ड तुम्ही टर्नओव्हर करणार दरवर्षी रिपीट रिवॉर्ड भेटणार, दरवर्षी रिपीट. पाचवा इन्कम जनरेशन प्लॅन, रिटेल प्रॉफिट. तुम्ही इथं किराणा भरा, वेलनेसचे प्रोडक्ट घ्या, गार्मेंट घ्या, फुटवेअर घ्या. 2,500 रुपयाच्या खरेदीवरती 1100 रुपयाचा फायदा आहे. तुम्ही कुठेही डीमार्ट, बिग बाजार किंवा होलसेलर तर कुठेही मला घेऊन चला, 2,500चा किराणा भरतो मी, 1100 रुपयाचा फायदा करून द्यायचा नाही होत. पण इथं होते 2,500च्या किराण्या मग 1100 रुपयाचा फायदा. तर आपण इथून किराणा भरणार का नाही. 6वं इन्कम रिपर्चेस परफॉर्मन्स बोनस. हे जसं 40% पर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळाला तसं हा 25% पर्यंत कमिशन रिटर्न येतं आपल्याला, रिपर्चेस परफॉर्मन्स बोनस. त्याचबरोबर इथं मिळतात फंड्स. आणि हे फंड्स
तुम्ही स्टार झाले 4%. तुमच्या टीम मध्ये स्टार बनायला लागले, प्रत्येक स्टार वरती 2-2 ऍड होतात. टूर फंड, बाईक फंड, कार फंड, हाऊस फंड आणि प्लस डायरेक्टर रॉयल्टी सुद्धा. म्हणजे इथं 16% कंपनीच्या टर्नओव्हर वरती तुम्हाला फंड्स मिळतात. ते कसे मिळतात मी सांगतो तुम्हाला. प्लस आपल्याला मिळतात लीडर ओव्हररायडिंग बोनस 13% कंपनीच्या टर्नओव्हर वरती. सुपर ऍक्टिव्ह बोनस कंपनीच्या टर्नओव्हर वरती 15% आणि क्लब पॉइंट बोनस कंपनीच्या टर्नओव्हर वरती 8% आणि 11वा इन्कम तुम्ही ज्याही व्यक्तीला रिपर्चेस मध्ये डायरेक्ट स्पॉन्सर केलेला आहे त्याच्या इन्कमच्या 7%. टोटल 90% डिस्ट्रीब्युशन आहे. दिल्लीवरती 90% डिस्ट्रीब्युशन करणारी पहिली कंपनी इंडिया. आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला हे 11चे 11 इन्कम समजून सांगतो. क्लिअर? आता पैसा येणार आहे म्हणजे लक्षात येतील ना कॅल्क्युलेशन. बऱ्याच वेळा है ना कॅल्क्युलेशन म्हणजे मॅथच्या क्लासला बसल्यासारखं होतं. बऱ्याच दिवसांनी नको त्रास होते. पण आता हा पैसा येणार आहे का है ना. फर्स्ट मॅचिंग इन्सेंटिव्ह. मॅचिंग इन्सेंटिव्ह किती टक्के? 16%. तुम्ही आहात, तुमच्यामुळं इथं किराणा भरला गेला. 1000 पॉइंट लेफ्टला आले, 1000 पॉइंट राईटला आले, म्हणजे 2-2 हजाराचा किराणा भरला. याच्यावरती 16% मॅचिंग आणि किती रुपये भेटतील? 160 रुपये. 10,000 राईट 1600 रुपये पे आउट निघाला. कारण 10 हजाराचा टर्नओव्हर झाला. 20 हजाराचा टर्नओव्हर झाला तर किती मिळेल सांगा? 1000ला 160, 10 हजारला 1600, त्याच्या दुप्पट 20 हजाराला किती निघाल? 3200. व्हेरी गुड. 3200 रुपये तुमचं पे आउट निघाल. 20 हजाराचं टर्नओव्हर झालं. हा टर्नओव्हर आठवड्याला झाला, प्रत्येक आठवड्याला. तर प्रत्येक आठवड्याला किती पे आउट निघणार? 3200 रुपये. पण एक कंपनी इंडियामध्ये फर्स्ट टाइम जर तुम्ही 3200 रुपये पे आउट आठवड्याला काढलं, 20 हजाराचा बिझनेस आठवड्याला केला, तर तुम्हाला 3200 रुपये आणि 4000 रुपये बोनस म्हणून देते. 3200 रुपयावर 4000 रुपये बोनस प्रत्येक आठवड्याला. आज एमआयडीसी दिवाळीला पण भेटत नाही. महिन्याचा 16 आई तर आठवड्याला मिळतोय. म्हणजे महिन्याला 16,000 झाला, त्याला बोललं जातं सीपी बोनस. सीपी बोनस आठवड्याला किती रुपये भेटतो? 4000 रुपये. किती बिझनेस केलं? 20,000. व्हेरी गुड. म्हणजे 3200चं पे आउट काढा, 4000 बोनस घ्या, म्हणजे 7200चं पे आउट झालं. महिना 30,000 रुपये झाला का नाही? आठवड्यात जर 7200 आले तर. आता तिसरा इन्कम. हे दोन्ही इन्कम झाले. आता तिसरा इन्कम कुठला? डायरेक्ट रेफरल. डायरेक्ट रेफरल म्हणजे काय? तुम्ही डायरेक्ट लोकांना इथपर्यंत घेऊन आलात, त्यांना जॉईन केलं, तर त्यांच्या इन्कम वरती तुम्हाला 10% इन्कम मिळतो आयुष्यभर. सिंगल लेग इन्कम सुद्धा मिळतो. दुसरा व्यक्ती नाही जॉईन केला, त्याच व्यक्ती डायमंड झाला, त्याच्या इन्कमवर इन्कम 10% इन्कम. आता चौथा इन्कम, तो म्हणजे रिवॉर्ड. तुम्ही जो काही टर्नओव्हर करणार आहे दरवर्षी, त्याच्यावरती तुम्हाला रिवॉर्ड मिळणार. जो तुम्ही टर्नओव्हर करताय दरवर्षी, रँक वरती नाही मिळत. रँक वरती दिले तर आयुष्यात एका कंपनीत एक रँक एकदाच येते. एका कंपनीत डायमंड किती वेळा होणार आपण? एकदाच. लखपती किती वेळा होणार? एकदाच. पण इथं दरवर्षीच्या टर्नओव्हर वरती तुम्हाला रिवॉर्ड भेटतं. म्हणजेच 10,000चा टर्नओव्हर आणि 15,000चा टर्नओव्हर तुमच्या टीम मधून आला तर तुम्हाला 1,000 रुपयाचा रिवॉर्ड भेटतो. चेक पे आउट तर निघतच आहे मॅचिंगचं. सीपी बोनस पण भेटणार, डायरेक्ट रेफरल इन्कम पण भेटणार, परंतु टर्नओव्हर पण भेटणार. 20,000 आणि 30,000 टर्नओव्हर केला टीम मधून की 2,500चा रिवॉर्ड. 40,000 आणि 60,000 केला की 5,000चा रिवॉर्ड. 1 लाख आणि 1.5 लाखाचा टर्नओव्हर झाला
की 10,000चा रिवॉर्ड, 10 लाख आणि 15 लाखाचा टर्नओव्हर झाला, 1 लाख रुपये रिवॉर्डनेच भेटणार. 1 करोड आणि 1.5 करोडचा टर्नओव्हर झाला, 10 लाख रुपये रिवॉर्डचे भेटणार आहेत. आणि 10 करोड 15 करोडचा टर्नओव्हर झाला जॉईनिंग डेट पासून 1 वर्षात कधी पण 1 करोड रुपये रिवॉर्ड मध्ये भेटणार आहे तुम्हाला. म्हणजे टोटल दरवर्षी 1 करोड 47 लाख रुपये रिवॉर्ड मध्ये वाटते कंपनी प्रत्येक वर्षी. रिपीट, तुम्ही डायमंड झाले, तुमचा टर्नओव्हर महिन्याला 10-15 लाख आहे, हे सगळे 5-6 रिवॉर्ड एकदम भेटून जातात पहिल्याच महिन्यात. आणि म्हणून रिवॉर्ड गाठण्यासाठी लास्ट इयरच्या एंड मंथ मध्ये पण आपल्या कंपनीचा बिझनेस तुफानी असतो आणि फर्स्ट मंथ मध्ये पण असतो. डायरेक्ट सेलिंग मध्ये असं होत नाही. डायरेक्ट सेलिंग मध्ये लास्ट मंथ असेल अॅनिव्हर्सरीचा तर बिझनेस होत नाही, कारण त्यांना अपेक्षा लागते आता कंपनी काय तर टार्गेट लावलं ना, मग मी धंदा करेल. इथं नाही, इथं दोन्ही महिन्यात फुल धंदा असतो, कारण डायरेक्ट सेलिंग मध्ये सगळे गुण एजीसीआय मध्ये आणि डायरेक्ट सेलिंग मार्केट मधल्या सगळ्या कंपन्यांचे अवगुण वगळून टाकले. आता 4 प्रकारची इन्कम सांगितले मी तुम्हाला. आता रिटेल प्रॉफिट, जनरेशन प्लॅन, रिटेल प्रॉफिट. मार्केटमध्ये डायरेक्ट सेलिंग कंपनी मधलं ते रिटेल प्रॉफिट हा लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही, कारण खूप मोठी किंमत टाकलेली असते त्याच्यावर. डीपी रेटने कस्टमर घ्यायला नको म्हणतात, तर रिटेल प्रॉफिट कसला भेटणार. पण इथं प्रॅक्टिकली तुम्ही सांगा रिटेल प्रॉफिट मिळतो का नाही. तुम्ही सर्वसामान्य प्रत्येक महिन्याला किती रुपयाचा किराणा भरता घरी? 3.5 पर्यंत, बरोबर. आणि त्याच्यामध्ये बनियन, अंडरवेअर, चप्पल, ह्या बाकीच्या गोष्टी, औषधं, हा खर्च मिळून किती पर्यंत जातो? तो वेगळा 4-5 पर्यंत सहज जातो. आपण कुठलेही 3,000 रुपयाचे इथं खरेदी करा, कुठलंही 9 सेक्टर मध्ये, तुमचं बिलिंग हे डीपी रेटनी होणार आहे. म्हणजे 2,500 रुपये द्यायचे तुम्हाला. आजपर्यंत आपण किती दुकानात खोबरे तेल घेतलं, 1 रुपया कमी केला. साबण घेतली, 1 रुपया कमी केला. शॅम्पू घेतला, 1 रुपया कमी केला. इथं तुम्हाला डीपी रेटनी म्हणजे 3,000च्या खरेदीवरती साधारण तुमचं सेव्हिंग होतं 500 रुपये, कारण तुम्ही देताय 2,500 रुपये. 3,000च्या किराण्यावरती 500 रुपये वाचले. आजपर्यंत वाचत होते, तो म्हणत तेवढं द्यावा लागायचं एमआरपी. पण 2,500 सर्वसामान्य कुटुंबाचा खर्च आहे. जर 2,500च्या वरती बिलिंग झालं तर तुम्हाला फ्री प्रॉडक्ट मिळतात 400 रुपयाचे. कुठलेही प्रॉडक्ट घ्या, फ्री मिळतात 400 रुपयाचे. हे सोडून म्हणताय? हा, हे सोडून हे वाचलेच. 3,000 मटेरियल पडलं की 2,500 द्यायचे, म्हणजे 500 रुपये वाचलेत. प्लस 400 रुपयाचे कुठलेही मटेरियल फ्री घेऊन जा. म्हणजे त्याची पण एमआरपी किंमत साधारण 500 ते 600 रुपये असते. म्हणजे 2,500 मागे किती रुपये वाचले? 1,000 रुपये वाचले. आणि प्लस कॅशबॅक. तुम्ही ज्या रँक मध्ये आहात तुम्हाला 100 रुपये ते 250 रुपये अकाउंटला माघारी येतात. मी 100 रुपयेच पकडलं, 2,500 वरती आपल्याला किती रुपयाचं सेव्हिंग झालं? 1100. कुठल्याही दुकानात घेऊन जा मला, मी तुमच्या बरोबर येतो किराणा भरायला. 2,500 1100 रुपये वाचून दाखवा. वाचतील? नाही. तर मग इथून पुढे किराणा आपण इथं भरणार का नाही? भरणार. दुनियाला पण इथं किराणा भरायला लावणार की नाही? लावणार. जर आपण लोकांना इथं किराणा भरायला लावला, त्यांचं वेलनेसचं ट्रीटमेंट इथं घ्यायला लावलं, त्यांना लागणारे गार्मेंट्स, फुटवेअर, ऍग्रिकल्चर, वेटरनरी मटेरियल जर आपण इथून घ्यायला लावलं तर त्यांचा फायदा काय आणि तुमचा फायदा काय? आता मी सांगतो तुम्हाला. दुसरा, रिपर्चेस परफॉर्मन्स बोनस. हा आहे 25% तो कसा? तुमच्या टीम मधून 1,000 पॉईंट झाले की तुम्ही 10% स्लॅब मध्ये असता, तुमच्या किराण्यावरती 100 रुपये तुम्हाला माघारी यायला सुरुवात होते. तुमच्या टीम मधून 7,500 पॉईंट झाले की तुम्ही 15% मध्ये असता, किराण्यावरचे 150 रुपये माघारी यायला सुरुवात होते. तुम्ही 25,000 पॉईंट वरती पोहोचले की तुम्हाला तुमचं प्रमोशन 20% स्लॅब कमिशन, 200 रुपये किराण्यावरती माघारी.
बिझनेस पॉईंट तुमच्या टीम मध्ये जर खरेदी हम्म. केली जाते टीम मधून, हम्म. त्या खरेदीवरती प्रत्येक प्रोडक्टला पॉईंट दिले असतात. Point दिले. म्हणजे 3 गोष्टी असतात. पहिलं असते एमआरपी, हम्म. कुठल्याही वस्तूवरती असते. आणि दुसरं तुम्हाला जे प्रोडक्ट मिळणार आहे कुठल्या रेटने भेटणार आहे, डीपी रेटने. हम्म. आणि तिसरं बिझनेस व्हॅल्यू, प्रत्येक प्रोडक्टला बिझनेस व्हॅल्यू दिलेली आहे. आणि हे बिझनेस व्हॅल्यू 1.5 रुपयापासून 3 रुपयापर्यंत आहे. तर हा बिझनेस व्हॅल्यू नुसार तुमच्या टर्नओव्हर कॅल्क्युलेट केला जातो. त्या टर्नओव्हर 1000 पॉईंटचा झाला की तुम्ही 10% 100 रुपये माघारी यायला सुरुवात झाली. 7,500 पॉईंटचा झाला टीमने मिळून 15%, हम्म. 25,000 पॉईंटचा झाला 20% आणि 75,000 पॉईंटचा झाला तर तुम्ही 25% असता. आता म्हणजे तुम्हाला 250 रुपये तुमच्या किराण्यावरतीच माघारी येणार, हा डिस्काउंट गेला. पण तुम्ही एखाद्या नवीन माणसाला घेऊन आला, त्याचे 1000 पॉईंट झाले आणि त्याला त्याच्या किराण्यामधले 100 रुपये येतात. पण तुम्ही 25% येते, तुमच्या किराण्यावरती 250 रुपये तुम्हाला येतात. पण ह्या व्यक्तीला 100 रुपये राहिलेले 150 रुपये तुम्हाला येतात. असे 10 लोकांना किराणा भरायला लावला तर 1,500 रुपये आपल्याला मिळाले. हा व्यक्ती म्हणायला लागला की मला सुद्धा किराणा फ्री करायचा आहे, मी पण माझी टीम बनवणार. त्या व्यक्तीने 10 लोकांची टीम बनवली आणि तो 15% पोहोचला, त्याला त्याच्या किराण्यावरती 150 रुपये यायला लागले. त्या 10 लोकांवरती तुम्हाला 100 रुपये यायला लागले. हे 1000 रुपये झाले. तो व्यक्ती म्हणला मला 500,000 लोकांपर्यंत पोहोचायचे आणि तो 20% पोहोचला, त्याला त्याच्या किराण्यावरती 200 रुपये येणार. पण 1000 लोकांच्या प्रत्येक किराण्यावरती 50 रुपये तुम्हाला, अशा 1000 लोकांनी किराणा भरला तरी 50,000 रुपये तुम्हाला येतात. आणि हे सगळे मिळून लाख रुपये कमवू शकतो आपण. 1000 लोकांची जर एका खरेदी केली तर तुमच्या टीम मधून किती ताकद आहे. हा इन्कम कसा येतो समजला, 10% ते 25%. इथं किती पर्सेंट वाचलं, अप टू 40%. आता तिसरा, तुम्ही स्वतः 25% पोहोचले की तुम्हाला एक स्टार फंड, एक पहिला फंड चालू होतो. कंपनीच्या टर्नओव्हर वरती 4% तुम्हाला द्यायला सुरुवात होते. हा फंड कधी मिळतो, ज्यावेळेस आपण 25% पोहोचू त्यावेळेस. आणि 25% पोहोचण्यासाठी 75,000 म्हणजे 1.5 लाखाचा बिझनेस रुपयामध्ये, 1.5 लाखाचा बिझनेस मुळे आपण कंपनीचं शेअर होल्डर होत आलो, 4% माल. जेवढे स्टार आहेत त्या सगळ्यांना 4% वाटले जातात. पण ही रॉयल्टी त्याच व्यक्तीला भेटते की जे व्यक्ती दर महिन्याला कमीत कमी 21,000 देवीचा बिझनेस टीम मधून करेल. स्वतः खरेदी करणं बंधनकारक नाही. टीम मधून 21,000 देवीचा बिझनेस केला की त्यांना स्टार फंड 4% मिळतो. आणि आता लास्ट आणि बेस्ट, तुम्ही स्वतः स्टार आहात. तुम्ही स्टार म्हणजे काय सांगा परत एकदा. 25% पोहोचते आणि प्रत्येक महिन्याला कितीचा बिझनेस करताय, 21,000 देवीचा बिझनेस करताय. आवड आहे का, खूप सोपं आहे. 30-40 लोकांनी किराणा भरला तर तुम्ही रॉयल्टी घेऊ शकता. आता तुम्ही स्टार आहेत, पण तुमच्यामुळं एक व्यक्ती स्टार झाला, तुमच्यामुळं एक व्यक्ती स्टार झाला खाली टीम मध्ये, तर तुमची रॉयल्टी वाढते अजून 2%. त्याला बोललं जातं ट्रॅव्हल फंड. 2 स्टार झाले, तुमची रॉयल्टी अजून 2% वाढते फंड, त्याला बोललं जातं बाईक फंड. 3 स्टार झाले, तुमची रॉयल्टी अजून 2% वाढते, बोललं जातं कार फंड. 4 स्टार झाले म्हणजे 1.5 लाख 6 लाखाचा बिझनेस झाला तरी आपल्याला अजून 2% वाढतात हाऊस फंड, घराचं भाडं इथून निघतं. टोटल 12% फंड झाले. आणि 5वा स्टार झाला म्हणजे तुम्हाला अजून रिपर्चेस परफॉर्मन्स बोनस 5% प्रमोशन भेट. डायरेक्ट सेलिंग जनरेशन प्लॅन मध्ये फर्स्ट टाइम रिपर्चेस गॅप कमिशनला प्रमोशन देणारी पहिली कंपनी हॅपी हेल्थ केअर. म्हणजे
तुम्ही 25% आहेत आणि तुमचा माणूस पण 25% आहे. मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचं नाव घ्या, तुम्ही 25%, तुमचा माणूस 25%, तुम्हाला गॅप डिफरन्स किती रुपये मिळणार? 0. दोघं एकाच लेवलला आहे. आणि म्हणून बऱ्याच साऱ्या कंपन्या सेम रँकला आले की त्यांचं इन्कम 0 होतं, स्लॅब डिफरन्स इन्कम. परंतु हॅपी हेल्थ इंडिया, तुमचा एक माणूस 25% आलं, तुम्हाला प्रमोशन देते 26%. 2 माणसं 25% आले, तुम्हाला प्रमोशन देते 27%. 3 25% आले, तुम्हाला प्रमोशन देते 28%. 4 25% आले, तुम्हाला प्रमोशन देते 29%. 5 25% आले, तुम्हाला प्रमोशन देते 30%. रिपर्चेस वर गॅप डिफरन्सला प्रमोशन देणारी पहिली कंपनी. आणि जर मोठी टीम झाली, 1% जरी भेटला तरी खूप मोठे इन्कम होतं. आणि इथं तर 5% तुम्हाला गॅप डिफरन्स मिळणार कायमस्वरूपी. म्हणजे हे पे आउट तुमचं कायमस्वरूपी मिळत राहणार आहे आणि खूप जास्त मिळत राहणार आहे. आता तुम्ही जर 6वा व्यक्ती स्टार बनवला, तो पण 25% आला, तर तुम्हाला डायमंड रॉयल्टी कंपनीच्या टर्नओव्हरवरती अजून 4% भेटते. म्हणजे हे 12% आणि हे 4%, 16% रॉयल्टी प्लस 5%चं प्रमोशन, 25%चं रिपर्चेस प्रमोशन. म्हणजे हे 30% आणि हे 16%, 46%. 46 नाही, 30% आणि 16%, 56%. 46% बरोबर, 46% इन्कम आपल्याला भेटायला लागला. आता अजून 3 इन्कम मी तुम्हाला सांगतोय, ते इन्कम खूप महत्वाचे आहे. आपल्या कुठल्याही 2 लेग मध्ये जर 21 हजाराचा बिझनेस झाला, म्हणजे स्टार डायरेक्टर आहेत आणि ते त्यांची रॉयल्टी घेत आहेत, तर तुम्हाला LOB कंपनीच्या टर्नओव्हरवरती डायरेक्ट 13% भेटतो. 13% हे सगळे मिळणारच. 46 अधिक 13 डायरेक्ट 59% वरती पोहोचता तुम्ही. आणि तुमच्या टीम मध्ये जर तुमचा बिझनेस 60,000 बीवीच्या पुढे यायला लागला, तर तुम्हाला सुपर ऍक्टिव्ह बोनस अजून 15% वाढतो. म्हणजे 59 अधिक 15% किती झाला? 74. प्लस तुमच्या 7वी आणि 8वी लेग चालू झाली की तुम्हाला क्राऊन फंड मिळायला सुरुवात होतो, अजून 1%. तुम्हाला 1.25 लाखचा बिझनेस कुठल्याही 2 लेग मधून आला तरी तुम्हाला क्लब पॉइंट बोनस 8% भेटतो. म्हणजे 75 आणि 8 83%. आणि तुम्ही जो व्यक्ती डायरेक्ट या बिझनेस मध्ये घेऊन आलात, त्याच्या महिन्याच्या इन्कम वरती तुम्हाला 7% भेटतो. टोटल किती टक्के झाले? 90% बी वरती तुम्हाला इन्कम भेटतो. त्या पद्धतीने तुम्हाला मी सगळे इन्कम सांगितले. आता रिव्हिजन करूया. पहिला इन्कम मॅचिंग इन्सेंटिव्ह, म्हणजे जोडीला 1000 है ना, जोडी 1000 बेवीची झाली, 160 रुपये निघायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने तुम्ही 5 लाख रुपये आठवड्याला कमवू शकता. दुसरा इन्कम आहे CP बोनस. किती बिझनेस झाले भेटतो? 20 हजार बेवी. 3200 आठवड्याचं पे आउट काढलं की 4000 रुपये बोनस, महिन्याला 16,000 रुपये. तिसरा इन्कम डायरेक्ट रेफरल 10%, त्याच्या इन्कम वरती 10%. चौथा इन्कम रिवॉर्ड, दरवर्षी 1,47,00,000 रुपयाचे रिवॉर्ड वाटले जातात. 4 इन्कम हे मॅचिंग इन्सेंटिव्ह मध्ये झाले. आणि जनरेशन मध्ये रिटेल प्रॉफिट 40%. 2,500 3,000चा किराणा भरा, तुम्हाला द्यायचे 2,500 रुपये डीपी रेटने बिल होणार आहे. आणि 2,500चं बिल झाले की अजून 400 रुपये सेव्हिंग आणि कॅशबॅक तुम्ही ज्या रँक मध्ये असाल. म्हणजे 2,500 रुपयावरती 1,000 रुपये 1,100 रुपये सेव्हिंग होत आहे, जे कुठंच होत नाही. रिटेलर मध्ये, मार्केट मधल्या ट्रेडिशनल मार्केटमध्ये पण होत नाही. हा आपला झाला 5वा इन्कम. 6वा इन्कम, तुम्ही किराणा भरताय, लोकांना पण किराणा भरायला लावताय. ते जे स्लॅब मध्ये, तुम्ही ज्या स्लॅब मध्ये, गॅप डिफरन्स तुम्हाला येणार.
25%. 6वं इन्कम, तुम्ही 25% पोहोचले की तुम्हाला स्टार फंड रॉयल्टी चालू होते. कंपनीच्या टर्नओव्हरवरती 4%. कंडिशन आहे 21,000 बीवीचा बिझनेस अख्ख्या ग्रुपमधून खाली झाला पाहिजे. तुम्हाला स्वतःला कुठली कंडिशन नाही, म्हणजे रॉयल्टी चालू झाली 4%. पण असाच फंड अजून 12% आपल्याला मिळतो जर आपल्या टीम मध्ये 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार, 6 स्टार झाले तर आपल्याला प्रत्येक स्टार वरती 2% रॉयल्टी चालू होते. प्लस रिपर्चेस प्रमोशन पण भेटतं आपल्याला प्रत्येक स्टार वरती 1% म्हणजे 5% प्रमोशन. त्याच्याबरोबर हे 3 इन्कम खूप मोठाले आहेत. एलओबी, कुठल्याही 2 व्यक्तींनी रॉयल्टी घेतली तुमच्या अंडर 4%ची म्हणजे 21,000चा बिझनेस तरी तुम्हाला एलओबी भेटतो 13%. सुपर ऍक्टिव्ह बोनस 15%. कुठल्याही 2 लोकांनी 60,000 हजाराच्या पुढे बिझनेस केला, सुपर ऍक्टिव्ह बोनस. क्लब पॉइंट बोनस, लाख रुपयाचा बिझनेस आपल्या टीम मध्ये आला 1.25 लाखाचा 8% सेपरेट बोनस. आणि ज्या व्यक्तीला आपण ह्या कन्सेप्ट मध्ये घेऊन येऊ त्याच्या विकली पेमेंट वरती 10% तर भेटणारच, पण मंथली जे पेमेंट आहे त्याच्यावरती पण 7% भेटणार. अशा पद्धतीने किती टक्के डिस्ट्रीब्युशन झालं? 90%. आणि एवढे छान क्वालिटी प्रोडक्ट, एवढे छान डेली युजेसचे प्रोडक्ट रिटेलर दुकानापेक्षा कमी किमतीमध्ये, तर आपण किराणा इथं भरणार का नाही? मग हा किराणा आपण स्वतः भरायचा आहे आणि लोकांना भरायला लावायचा आहे. हे जर काम केलं, फक्त 3 पावलं आपण इथं चाललो तरी आपण लाख रुपये महिना कमवू शकतो सहज. तर ते कसं कमवू शकतो त्याच्या काही आयडियाचा आपण घेऊया. हा झाला प्लॅन. मग आता टेक्निकल चर्चा करूया आपण, की आयडिया लावूया की मार्केटमध्ये काय काम करायला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, ऐकतो आपण पण नक्की काय करायचं कळत नाही बाहेर गेलं आहे ना. आता काय करायचं नाही, पण इथं नेमकं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो की इझी अर्निंग कसं करू शकतो. इझी अर्निंग त्याच्यासाठी 3 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला, दर 5 तारखेच्या आतमध्ये आपण इथं किराणा भरायचा स्वतः. आपण महिन्याच्या सुरुवातीलाच केलं, आपण मोकळे झालो, लोकांना सांगायला इथं किराणा भरा. दुसरं, तुम्हाला ज्या व्यक्तीला माहिती द्यायची घरी बसून द्यायची नाही, रस्त्यावर बसून द्यायची नाही. काल पण सांगितलं मी तुम्हाला, कुठेही हॉटेल बसून माहिती द्यायची नाही. त्या व्यक्तीला शॉपीला घेऊन यायची. त्याच्या समोर जर प्रोडक्ट, किमती, क्वालिटी सगळं दिसलं तर काय होईल? गॅरंटेड तो लगेच परचेस करायला सुरुवात होईल. म्हणजे 100% रिझल्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, आपल्या सिस्टमचं प्रॉडक्ट नॉलेज आपल्याला पाहिजे. नाही तर दुकान फुल भरलेलं आहे आणि तुमच्या दुकानात कुठलं प्रॉडक्ट आहे, काय काम करते तेच माहित नाही. कस्टमर दारात उभा आहे, उपयोग आहे का? हे 600 प्रॉडक्ट म्हणजे तुमचं दुकानच आहे. प्रत्येक प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. ही इन्फॉर्मेशन आम्ही रोज देतो. रोज सकाळी 6:30 वाजता झूम मिटिंग आहे. डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासात सकाळी 6:30 वाजता कोणी मिटिंग घेत नाही, आम्ही घेतो. कारण तेवढे ऍक्टिव्ह लोक आहेत आपल्याकडे. सकाळी 6:30 वाजता झूम मिटिंग आणि संध्याकाळी 8 वाजता झूम मिटिंग. घर बसल्या अटेंड करा. एवढे 3 गोष्टी केल्या तर लाख रुपये महिना 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही कमवू शकता. करायला तयार? तर आपण कशा पद्धतीने अजून काही टेक्निकल आयडिया डिटेल पाहूया आणि याची सुरुवात करूया. ओके, धन्यवाद.